बातमी आहे मुंबईतून। लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी खरं तर भली मोठी रांग असते। तासोन तास लोक या रांगेमध्ये उभे असलेले देखील पाहायला मिळतात। मात्र यंदा या सगळ्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळाकडून कसं नियोजन करण्यात आलेलं आहे हे जाणून घेतले माझा सहकारी अजय मानेना। आपण पाहूया। गणेशोत्सवासाठी अवघे काही तास उरलेले आहेत आणि लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ज्याची ख्याती जगभर आहे, जगभरातून देशभरातून इथे भाविक भक्तगण जो आहे तो नतमस्तक होण्यासाठी या ठिकाणी येतो। त्याच्या बाप्पाच्या दर्शनासाठीची रांगांची व्यवस्था कशी आहे ह्याचा आढावा आपण घेण्यासाठी आलेलो आहोत। खरं तर 1 2 3 4 5 6 अशा अनेक झिगझॅग रांगा पार करून गेल्यानंतर तुम्हाला थेट जे ते बाप्पाचं दर्शन मिळणार। आणि हे फक्त माझ्या उजव्या बाजूला नाही तर डाव्या बाजूला सुद्धा रांगेची व्यवस्था जी आहे ती तशा स्वरूपाची आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी तुम्हाला साधारणतः हे संपूर्ण 25 ज्या झिगझॅग लाईन आहेत त्या तास सव्वा तासात पूर्ण करून थेट जे ते तुम्हाला बाप्पाचं दर्शन मिळणार आहे। पण जसजशी गर्दी जी आहे ती वाढत जाईल तसा हा वेळ सुद्धा वाढत जाण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। त्याच पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर या संपूर्ण रांगेवर यंदा विशेष असं सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुद्धा निगराणी असणार। त्यामुळे तुम्ही जर बाप्पाच्या दर्शनासाठी येत असाल लालबागच्या राजा गणेशोत्सव मंडळात त्यावेळी तुम्हाला या सगळ्या झिगझॅग रांगा ज्या आहेत त्या पार करून थेट जे ते बाप्पाचं दर्शन घेता येणार आहे। जर्नलिस्ट विजय देसाईसह मी